महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी फक्त आपल्या बेधडक मी मराठी न्यूज चॅनलवर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. केमिकल टँकरच्या अपघातात शेतकऱ्याची भात शेती उद्ध्वस्त, नुकसान भरपाईसाठी शेतकरी आक्रमक. धुळे सुरत महामार्गावरील मोरकरंजा शिवारात एक भीषण अपघात घडून केमिकल मिश्रित कलरचा टँकर थेट शेतात पलटी झाला. या घटनेत स्थानिक शेतकरी मोरकरंजा येथील जालू लालाजी गावित यांची वर्षभराच्या मेहनतीनं रोपलेली भात शेती पूर्णतः उद्ध्वस्त झाली असून परिसरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. अहमदाबादहून बेंगलोरच्या दिशेनं वेगात जाणारा टँकर क्रमांक MH04KU0284 मोरकरंजा शिवारात चालकाचा ताबा सुटल्यानं रस्त्यालगतच्या शेतात कोसळला. टँकर पलटी होताच त्यातील विषारी केमिकल मिश्रित रंग शेतात वेगाने पसरला. डोळ्यासमोर उभे पीक करपून गेल्यानं ऐन हंगामात शेतकरी जालू गावित यांच्यावर आभाळ कोसळले. या रसायनामुळे केवळ चालू वर्षाचं पिकच गेलं नाही तर शेतजमीन ही कायमची नापीक होण्याचा गंभीर धोका निर्माण झालाय. जोपर्यंत कंपनी आणि टँकर मालक प्रत्यक्ष पाहणी करून योग्य नुकसान भरपाई देत नाहीत तोपर्यंत शेतातून टँकर काढू देणार नाही असा आक्रमक आणि खंबीर पवित्रा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना घेतलाय. महामार्गावरील अवजड वाहनांच्या निष्काळजीपणाचा फटका दरवेळी निष्पाप शेतकऱ्यांना बसावा का असा संतप्त सवाल आता विचारला जात असून संबंधित कंपनीला तात्काळ भरपाई न दिल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. बेधडक मी मराठी न्यूजसाठी सुमित गिरासे, नंदुरबार.